अध्यक्ष महोदय आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, आज मी तुम्हाला सावित्रीबाई फुले यांची डिजिटल युगामध्ये विचारांची काय गरज आहे याविषयी मी काही माहिती सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती आहे. सावित्रीबाई फुले यांनी आपल्या जगामध्ये जेव्हा वावरत होत्या तेव्हा काय काय चांगले विचार दिले याबद्दल मी तुम्हाला काहीतरी थोडे माहिती सांगणार आहे. तर पहिलं म्हणजे आपल्या जगामध्ये माहितीचा खूप स्फोट झालेला आहे. अनेक संधी आपल्या पुढे आलेली आहेत, पण ती संधी बरोबर आव्हानही आपल्याला चॅलेंज करत आहे. पण त्या आव्हानावर आपण कशी मात केली पाहिजे त्यासाठी आपल्याला सावित्रीबाईंच्या विचारांची गरज आहे, हे मी तुम्हाला दाखवून देणार आहे. सावित्रीबाई यांचे विचार म्हणजे तरी काय? सावित्रीबाई यांचा मुख्य हेतू होता की शिक्षण म्हणजेच मुक्तीचे साधन. शिक्षण म्हणजेच मुक्तीचे साधन. शिक्षणाशिवाय माणसाला मुक्ती मिळत नाही. शिक्षण घेतल्याशिवाय माणूस शहाणा होत नाही. शिक्षण घेतले तर माणूस अनेक अपयशातून यशस्वी झालेला आपण पाहतो. सावित्रीबाई फुले यांनी आपल्या जगामध्ये मुलींची पहिली शाळा सुरू केली. ती शाळा सुरू केली म्हणून आज आपण पाहतो की कितीतरी मुली आज स्वतःच्या पायावर उभ्या आहेत, नोकरी करतायत. कोणत्या क्षेत्रात मुली नाही आहेत असं तुम्ही सांगून द्या. सगळ्या क्षेत्रात मुली सातत्याने सहभाग घेत आहेत आणि त्यात त्या यशस्वी होत आहेत. याचे श्रेय जाते कुणाला? तर सावित्रीबाईंना. सावित्रीबाईंनी चांगले विचार दिले, शाळा सुरू केली, नवीन कार्य सुरू केले, म्हणून आज आपल्या मुली उच्चरित्या शिक्षण घेऊ शकतात. साक्षरताही सावित्रीबाई यांनी विचार रुजवून दिला. त्यांनी साक्षरता दिली म्हणून आपण साक्षर झालो. पण आजकाल त्या साक्षरतेचा उपयोग केला जातोय का? ती साक्षरता कुठेतरी हरवल्यासारखी वाटते. याचाही विचार आपण सर्वांनी केला पाहिजे. साक्षरता म्हणजे काय? घेतलेले शिक्षण त्याचा योग्य रीतीने उपयोग करणे म्हणजे साक्षरता होय. आज आपण शिक्षण घेतो डिजिटल युगामध्ये. काही काळापूर्वी कोरोना हा रोग आला. कोरोना आल्यामुळे सर्व बंद होते. शाळेतली मुलं ऑनलाईन शिक्षण घेत होते. जेव्हा मुले ऑनलाईन शिक्षण घेत होते तेव्हा तिथे डिजिटल युग आले. जेव्हा डिजिटल युग आले तेव्हा मुलांनी त्यातून चांगला गुण घेतला पाहिजे, म्हणजे साक्षर झाले पाहिजे. नुसता मोबाईल येणे म्हणजे शिक्षण नव्हे, त्या मोबाईलचा चांगला उपयोग करणे म्हणजे शिक्षण आणि साक्षरता होय, असे सावित्रीबाईंनी सांगितले. जेव्हा मुले ऑनलाईन शिक्षण घेत होती तेव्हा मुलांनी त्याचा खूप दुरुपयोग केला की मोबाईलमधून चांगल्या गोष्टी घेण्याऐवजी, फक्त शिक्षण शिकण्याऐवजी, आपल्या अभ्यासाचा भाग शिकण्याऐवजी गेम्स वगैरे या गोष्टीकडे दुर्लक्ष केले पाहिजे. म्हणजे इथं आला सावित्रीबाईंचा विचार. तो कसा? की सावित्रीबाई म्हणाल्या की साक्षरता करा, शिक्षण घ्या तर तुम्हाला मुक्ती मिळेल. म्हणूनच सावित्रीबाईंच्या विचारांची गरज आहे. ते जर विचार आपण रुजवले तर आपण नक्की साक्षर होऊ असे मला वाटते. तसेच सावित्रीबाईंच्या दुसऱ्या विचाराची गरज आहे ते म्हणजे समानता. आपण जेव्हा जगामध्ये वावरत असतो तेव्हा आपण सर्वांनी समानता बाळगली पाहिजे. आपण शाळेत जातो, नोकरी करायला जातो, तिथे आहे समानता. आज कितीतरी महिला आणि पुरुष बसने प्रवास करतात, नोकरी करायला जातात, पण तिथे कुठेही समानता दिसत नाही. कारण आपल्याला इथे जागा मिळाली नाही, तिथे जागा मिळाली नाही म्हणून भांडण करतात. समानता नाही, एकमेकाला आदरातिथ्य नाही, सामाजिक बांधिलकी नाही, आपुलकी नाही. त्यामुळे या ठिकाणी पण या डिजिटल युगामध्ये आपण वावरतोय, पण सावित्रीबाईंच्या विचारांचा उपयोग करतोय का याचे भान आहे का कुणाला? त्यामुळे इथेही सावित्रीबाईंच्या विचारांची गरज आहे. आपण त्यांचे समानता, सामाजिक बांधिलकी, आपुलकी हे विचार जपले पाहिजे, तर कुठेतरी आपण पुढे जाऊ शकतो. सावित्रीबाईंनी लिंगभेद, वर्णभेद यासारख्या गोष्टींवरही आळा घालण्याचा प्रयत्न केला होता. पण आजकाल डिजिटल युगामध्ये त्या गोष्टी नाहीत. लोक मोबाईल पाहतात, मोबाईल पाहून त्यावर अंधश्रद्धा, बंधुगिरी या गोष्टी करत असतात. पण त्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत का? आज कलियुगामध्ये या गोष्टींना कुठेही थारा नाही. पण ज्या लोकांना त्याबद्दलचे ज्ञान नाहीये ते लोक आजकाल बंधुगिरी करतात, मुक्या प्राण्यांचा बळी देतात, देवाच्या नावाखाली मुक्या प्राण्यांचा बळी देतात, एकमेकावर काय ते काळे जादूटोणे करतात. या गोष्टींवर कुठेतरी आळा बसवले पाहिजे. लोकांनी एकत्र येऊन एक नाट्यछटा केली पाहिजे. आणि ते आज पहिल्या काळी प्रसार माध्यमे तरी नव्हती. आजकाल टीव्ही, मोबाईल फोन, रेडिओ, स्मार्टफोन, इंटरनेट अनेक प्रसार माध्यमे झाली आहेत. तर त्या प्रसार माध्यमाद्वारे आपण एखादी नाट्यछटा केली पाहिजे. त्या नाट्यछटाचा प्रसार केला पाहिजे, जेणेकरून एक नाट्यछटा दुसरीकडे पोहोचली तर लोकांना जास्तीत जास्त माहिती मिळेल आणि अंधश्रद्धा, लिंगभेद वगैरे या गोष्टींना
आळा बसेल. आज आपण पाहतो फेक न्यूज, अफवा पसरवल्या जातात. आज कितीतरी मुलींवर बलात्कार होतात. हे बलात्कार थांबवणे आपली गरज, आपले कर्तव्य आहे. सावित्रीबाईंनी हेच सांगितले की तुम्ही अन्यायाविरुद्ध लढा द्या, गप्प बसू नका, दोनाचे 4 हात करायला शिका. जर एखाद्या गोष्टीतून अन्यायाविरुद्ध लढा दिला आणि त्यातून जर चांगले काही घडणार असेल तर आपण त्याबद्दल जरूर लढा दिले पाहिजे. आपण हातावर हात न वाजवत बसता सर्वांनी एकत्रित आले पाहिजे. जे नराधम बलात्कार करायला प्रवृत्त होतात त्यांच्यामध्ये जे काही संप्रेषण येतात की आपण बलात्कार केला पाहिजे, वाईट गोष्टी केल्या पाहिजे, त्यांच्यामध्ये आपण जागरूकता घडवली पाहिजे. एकत्र येऊन त्यांना चांगले विचार सांगितले पाहिजेत. प्रसारमाध्यमावर अशा काही रील्स वगैरे आपण पाहतो, ते रील्स तयार केल्या पाहिजेत की ते रील्स पाहून त्यातून त्यांना समजलं पाहिजे की बलात्कार करणं हे चुकीचं आहे. कुणाचा अमानुष बळी नाही दिला पाहिजे, कुणाचे लैंगिक शोषण नाही केले पाहिजे. हे जर आपण प्रसारमाध्यमाद्वारे जास्त प्रसारित केले तर आपल्या या नराधमांना पण धडा शिकवला जाईल आणि ज्या मुलींचा हाकनाक बळी जातो त्यालाही कुठेतरी वाचा फोडली जाईल. समानता, आपुलकी, लिंगभेद, वर्णभेद या सर्व गोष्टी टाळा असे सावित्रीबाईंनी सांगितले होते. मग आपण पण प्रसारमाध्यमाद्वारे हे सगळ्या गोष्टी पसरवल्या पाहिजेत, सर्वांवर आळा घातल्या पाहिजे. मग सावित्रीबाईंना हा एक विचार होता, म्हणून ज्ञान नाही विद्या नाही, बुद्धी गेली वाया, ज्ञान नाही विद्या नाही, बुद्धी गेली वाया. म्हणूनच म्हणते सावित्रीबाईंच्या विचारांची गरज आहे अजून. आज आपण पाहतो IT क्षेत्रामध्ये बरेच जण काम करतात. कितीतरी परदेशातले इंटरनेटद्वारे, मोबाईलद्वारे ते एकमेकांशी जोडले जातात. अनेक टेक्निकलरित्या अनेक मोठ्या प्रमाणात ते काम करतात, मोठ्या प्रमाणात पगार घेतात. पण त्या ठिकाणी समानता आहे याचा प्रश्न कधी तुम्हाला पडला आहे का? तर तिथे अजिबात समानता नाही. हे डिजिटल युगात एवढे ते काम करतात, पण त्या ठिकाणी त्यांनी सावित्रीबाईंचे विचार बाजूला सरकवून ठेवले आहे. तर तिथे आपल्याला सावित्रीबाईंच्या विचाराची रुजवणूक केली पाहिजे. त्यांना समानतेने कसं वागायचं, एकमेकाबद्दल शोषण नाही केलं पाहिजे, एकमेकांना आदर दिला पाहिजे, एकमेकांना समजून घेतलं पाहिजे. या गोष्टी IT क्षेत्रात आपल्याला अजिबात पाहायला मिळतात आणि हे जिवंत उदाहरण आपण रोज पाहतो. मीही त्या गोष्टींचा अनुभव घेत आहे, म्हणून मला इथे आवर्जून सांगू वाटले. तर आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे की जेव्हा आपण वावरतोय, जॉब करतो, शाळा शिकतो, सगळ्या क्षेत्रात जेव्हा शिक्षण घेत आहे तेव्हा आपण समानता, लैंगिक अत्याचार, परत लिंगभेद, वर्णभेद, आपुलकी या सर्व गोष्टींचा विचार केला पाहिजे. आणि सावित्रीबाईंनी हेच विचार आपल्यात रुजवले आणि ते आपण रुजवून आपलं आयुष्य सुखकर, यशस्वी आणि सुखदायी, आरामदायी केलं पाहिजे. जर आपण विचार रुजवले तरच आपले आयुष्य सार्थक झाले असे मी समजेन आणि सावित्रीबाईंच्या विचारांचा आपण आदर केला असे मी समजेन आणि माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र.